2026-27 मध्ये जर तुम्हाला सरकारी बँकेमध्ये बँकर बनायचं असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे, कारण IBPS ची फायनली क्लेरिकलची महाभरतीची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये तब्बल 10,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत। जर तुम्हाला तुमच्या घराजवळ जॉब पाहिजे असेल आणि साधारण 45 ते 50,000 इथपर्यंत तुमच्या पगाराची अपेक्षा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, जी तुम्हाला चुकवायची नाही। तर या संधीचा लाभ उठवण्यासाठी कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या तारखा आहेत, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती, पगार किती मिळतो, त्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा जे काही डाऊट्स आहेत ते तुमचे आजच्या ह्या व्हिडिओमधून सगळे मी सॉल्व्ह करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर, फ्युचर फॉर एज्युकेशन कोल्हापूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर ही जी IBPS क्लर्कची रिक्रुटमेंट आहे, याला नाव थोडंसं वेगळं दिलेलं आहे, कस्टमर सर्व्हिस असोसिएट नाव बदललेलं आहे, बट क्लेरिकलचंच काम असणार, अगदी घराजवळ पोस्टिंग तुम्हाला यामधून मिळू शकतं। तर IBPS दरवर्षी ज्या 11 सरकारी बँका आहेत त्यासाठी PO, SO आणि क्लर्क या परीक्षा घेतं। यापैकी क्लर्कची जाहिरात आलेली आहे। 2026-27च्या वॅकन्सीची परीक्षा 2025ला होणार आहे। महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत तर शेवटची तारीख लक्षात घ्या 21 ऑगस्ट 2025 आहे। शेवटची तारीख झाल्यानंतर काही वेळा फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन मिळतं, पण त्यावर अवलंबून राहू नका। पुढे तुम्हाला 2 दिवसासाठी फॉर्म एडिट करण्यासाठी 2 दिवस मिळतील, याची मात्र 200 रुपये फी असते, फ्रीमध्ये नसतं। त्यामुळे पहिल्यांदा भरतानाच अचूक फॉर्म भरण्यावर तुमचा भर असू दे। याची ऑनलाईन परीक्षा होते, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही ऑनलाईन होतात। ऑक्टोबर 2025 मध्ये पूर्व परीक्षा, लगेच रिझल्ट लागल्यानंतर मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये। फास्ट प्रोसेस आहे, मार्च 2026ला तुमचं फायनल रिझल्ट लागणार, म्हणजे यामध्ये तुम्हाला कुठेही इंटरव्ह्यू देण्याची आवश्यकता नाही। टोटल बँका 11 पार्टिसिपेट झालेले आहेत, 11 सरकारी बँका आहेत। सरकारी बँकेमध्ये बँकर बनण्यासाठीची ही परीक्षा आहे। तर क्लेरिकलची पोस्ट आहे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अगदी तुमच्या आजूबाजूला या सगळ्या बँका असतील, बघू शकता। यामधल्या बऱ्याचशा बँका तुमच्या आजूबाजूला असणार आहेत, तुमच्या शहरात असणार, तुमच्या गावात असणार, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या बँका दिसून येतील। पगार किती आहे, एवढं सगळं का करायचं तर पगार बेसिक हा 24,000 आहे, पण बेसिक न बघता आपण ग्रोस बघूया। साधारण 45,000 ते 50,000 दरमहा एवढा पगार आहे। पगार हा खूप चांगला आहे, अगदी TCS सुरुवातीला देतं त्याच्यापेक्षा देखील जास्त आहे। आणि पगाराकडे न बघता माझ्या मते हा पगार जरी कमी दिसत असला तरी तुम्ही क्लर्क म्हणून जॉईन झालं तर 3 वर्षांमध्ये ऑफिसर बनू शकता। ऑफिसर बनला की हा पगार डायरेक्ट डबल होणार, त्यामुळे पगाराकडे जास्त बघण्याची आवश्यकता नाही। दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या गावामध्ये, तुम्हाला तुमच्या शहरामध्ये, शहरापासून जवळ पोस्टिंग मिळू शकतं, त्यामुळं देखील ही एक अट्रॅक्टिव्ह अशी अपॉर्च्युनिटी आहे। ही जी रिक्रुटमेंट आहे ही स्टेट वाईज रिक्रुटमेंट आहे, म्हणजे काय, तुम्ही कुठल्या तरी एकाच स्टेटला अप्लाय करू शकता, भारतामधील कुठल्या तरी एका स्टेटला। ऑब्व्हियसली महाराष्ट्राला अप्लाय करणार आपण, महाराष्ट्राला अप्लाय केलं तर महाराष्ट्रामध्येच तुमचं पोस्टिंग होणार, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जाणार नाही। कर्नाटकला अप्लाय केलं तर कर्नाटकातच होणार, त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकणार नाही। जर तुम्ही क्लर्क आयुष्यभर राहिला तर ऑफिसर राहिल्यावर जाऊ शकता। तर यासाठी इलिजिबिलिटी काय आहे पहिल्यांदा बघूया। एज जे आहे हे 21 ऑगस्ट 2025 पर्यंत ही कट ऑफ डेट आहे। कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 या तारखेपर्यंत तुमचं जास्तीत जास्त 28 किंवा कमीत कमी 20 ते 28 यामध्ये तुमचं वय असलं पाहिजे। जनरल साठी ही 28 आहे, OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, 31 वय हे जास्तीत जास्त चालू शकतं, आणि SC ST साठी सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही 33 वर्ष तुमचं वय चालू शकेल। सो या तारखेला तुम्हाला 2025 मधून तुम्हाला तुमचं जे काय बर्थ इयर असेल ते मायनस करा आणि 28, 31, 33 तुम्ही इलिजिबल आहे का ते चेक करा। एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी देखील सेम कट ऑफ डेट आहे, म्हणजे 21 ऑगस्ट 2025 या तारखेपर्यंत तुमचा फायनल इयरचा रिझल्ट लागलेला असला पाहिजे। तुम्ही म्हणाल सर मी लास्ट इयरला अप्लाय करू शकतो का? लास्ट इयरला तुम्ही जर पास आउट झाला असाल आणि तुमचा रिझल्ट
फायनल रिझल्ट हा 21 ऑगस्टच्या आधी लागणार असेल, ऑनलाईन लागला तरी चालतो, पण 21 ऑगस्टच्या आधी लागला तर तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र या तारखेनंतर जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. यासाठी कुठलीही डिग्री चालते, कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं, इंजिनिअरिंग चालतं, सायन्स BSc चालतं, BCom चालतं, आर्ट्स चालतं, BBA चालतं, हॉटेल मॅनेजमेंट चालतं, कुठलीही रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे त्याच्या थ्रू मिळालेली डिग्री चालते, अगदी डिस्टन्सवाली देखील डिग्री चालते. त्यानंतर ॲप्लिकेशन फी 175 रुपये ही SC ST पर्सन विथ डिसेबिलिटी एक सर्व्हिसमॅन यासाठी आहे आणि 850 रुपये ही बाकी सगळ्यांसाठी आहे. स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन, पूर्व परीक्षा जसं गेल्या वर्षी होती तशी सेम आहे. यामध्ये MCQ टाईप होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 3 विषय आहेत, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ्स, रिझनिंग, 3 विषय. तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन इथं दिसतील आणि या ठिकाणी तुम्हाला सेक्शनल टाइम दिसून येत आहे, सेक्शनल टाइम. आणि याचा कट ऑफ जो असतो हा सेक्शनल कट ऑफ प्लस ओव्हरऑल कट ऑफ 2 लेवलला हा कट ऑफ लागतो. सेक्शनल पण क्लिअर करायला पाहिजे, ओव्हरऑल देखील क्लिअर करायला पाहिजे, त्यावेळी तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. आता ही पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेमध्ये ऑब्व्हियसली निगेटिव्ह मार्किंग या सगळ्या गोष्टी येतात. याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देईन. जे पूर्व परीक्षा पास होतील हे मुख्य परीक्षेला जातील. मुख्य परीक्षेमध्ये यावर्षी थोडेसे बदल झालेले आहेत. यामध्ये जनरल अवेअरनेसला 40 प्रश्न 50 मार्क, म्हणजे काही प्रश्न हे 2 मार्कचे असणार आहेत, 20 मिनिटं वेळ. त्यानंतर इंग्लिश हा विषय असणार, इंग्लिशमध्ये 40 प्रश्न 40 मार्क 35 मिनिट, यामध्ये काही बदल नाही. रिझनिंगमध्ये 40 प्रश्न 60 मार्क, जसा SBIला पॅटर्न होता तसा हा SBIचा पॅटर्न आलेला आहे. 35 मिनिट वेळ, काही प्रश्न 1 मार्कला, काही प्रश्न 2 मार्कला असणार. आणि मॅथ्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड यामध्ये 35 क्वेश्चन 50 मार्कला, म्हणजे इथं देखील काही प्रश्न 2 मार्क, काही प्रश्न 1 मार्कला. वेळ जो आहे तो फक्त 30 मिनिटाचा दिलेला आहे. 30 मिनिटं वेळ कमी आहे 35 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मेन्स लेवल असल्यामुळं. सो माझ्या मते डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असणार, पण PO एवढी तर जास्त असणार नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासारखे असणार आहेत. काही क्वेश्चन 1 मार्कवाले तर इझिली होऊन जातील, आपले सिम्प्लिफिकेशन थोडक्यात प्रिलिमवाले जे क्वेश्चन्स ते. बाकी 2 मार्कचे देखील क्वेश्चन एवढे काय अवघड असणार आहे, डुएबल असणार आहे. सो अशा रीतीने टोटल 2 तासाचा वेळ, 200 प्रश्न, 200 मार्क्स आणि 155 प्रश्न असं हे स्ट्रक्चर आहे. यासाठीचा प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा सेपरेट व्हिडिओ मी करेल. तो जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी असा व्हिडिओ लवकरात लवकर करून पोस्ट करेन. त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज सगळ्यात टोटल जे आहेत ह्या 10,277 आहे. टॉप 10 स्टेट्स बघूया, कारण ही स्टेट वाईज वॅकन्सी आहे. कुठल्या तरी एका स्टेटला तुम्ही अप्लाय करू शकता. UPला 1315, कर्नाटकला 1170, महाराष्ट्राला 1117. महाराष्ट्रामध्ये या वर्षी 1117 हा फार मोठा आकडा आहे. तुम्ही टोटल याकडे बघू नका. 10,277 तुम्हाला 10,277 तर इलिजिबल नाही आहे, पण यापैकी 1117 जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय केलं तर. जर तुम्ही कर्नाटकमधून अप्लाय केलं तर कर्नाटकला महाराष्ट्रापेक्षा जादा वॅकन्सीज आहेत. सो माझ्या मते बाकीच्या वॅकन्सी तशा कमी आहेत. गुजरातला देखील बऱ्यापैकी आहे, तुम्ही गुजरातला देखील अप्लाय करू शकता, पण काही कंडिशन्स आहेत. तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज गुजराती आली पाहिजे. कर्नाटकला अप्लाय करायचं असेल तर कन्नड आली पाहिजे. गोव्याला अप्लाय करायचं असेल तर कोकणी आली पाहिजे. त्याबद्दल डिटेलमध्ये आपण जाणारच आहोत. सो महाराष्ट्राचा सध्या आपण विचार करूया. यामध्ये ह्या समोर सगळ्या बँका आलेत, यांचा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. प्रेफरन्स कसा द्यायचा याचा सेपरेट व्हिडिओ मी POच्या वेळी केला होता. तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे प्रेफरन्स लिस्ट तयार करा. यामध्ये युको बँक आणि इंडियन बँक यांच्या वॅकन्सीज रिपोर्ट केलेल्या नाहीत, नॉट रिपोर्टेड आहेत. सो याच्या पण बँचेस कमी असल्यामुळे जादा होणार नाही. 1117च्या मे बी 1150 किंवा 1200 होऊन जातील. एवढ्या जास्तीत जास्त होऊ शकतात, पण 1117 तरी पण एक चांगला आकडा आहे. ह्या वर्षी तुम्ही बँकर बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता, त्यासाठी हा सफिशियंट नंबर आहे. एक्झाम सेंटर कुठं आहे, एक्झाम कुठं होणार, ऑनलाईन एक्झाम होणार. आणि यासाठी एक्झाम सेंटर जर तुम्ही बघितलं तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात असाल तर पूर्व परीक्षेला तुम्हाला कोल्हापूर टाकता येईल. त्याचप्रमाणे तुम्ही मुख्य परीक्षेला, हे तुमचं पूर्व आणि हे तुमचं मुख्य परीक्षेला देखील कोल्हापूर हे सेंटर आहे. कोल्हापूरच्या मुलांनी न चुकता पूर्व आणि मुख्य दोन्हीकडे पण कोल्हापूर टाकायचं आहे. आधी हे आपल्याला मुख्य परीक्षा देण्यासाठी पुण्याला जावं लागत होतं, पण आता कोल्हापूरला आहे. गुड न्यूज, चांगली न्यूज, फायदा उचलायचा आपल्याला.
त्यानंतर अप्लाय करायच्या अगोदर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. अप्लाय करायच्या अगोदर तुमच्याजवळ काही गोष्टी असल्या पाहिजेत. तुमचा रिसेंट फोटोग्राफ असला पाहिजे, स्कॅन कॉपी पाहिजे, त्याची सिग्नेचरची स्कॅन कॉपी केली पाहिजे. लेफ्ट थंब जो आहे त्याचा ठसा ते देखील स्कॅन केलं पाहिजे. हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे. हे स्वतःच्या तुम्हाला हस्ताक्षरात लिहायचं आहे, स्कॅन करायचं आहे दिलेल्या साईजमध्ये. त्यानंतर SSCचं किंवा 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे ऑनलाईन. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायच्या आहेत. त्यामुळे अप्लाय करायच्या अगोदर या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ तयार ठेवा. फॉर्म तुम्ही अगदी मोबाईलमध्ये देखील भरू शकता. बरीच मुलं इंटरनेट कॅफेवाल्यावर अवलंबून राहतात आणि तो काहीतरी चुका करतो, त्यामुळे ही मिस्टेक व्हायला देऊ नका. सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून टेलिग्रामवर विचारू शकता किंवा इथं कमेंटमध्ये विचारा. आता महाराष्ट्र की कर्नाटकाला अप्लाय करायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण वॅकन्सी बघितल्या, महाराष्ट्राला 1117 आणि कर्नाटकला 1170. खास करून जे सीमा भागात राहणारी मुलं आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील, सांगली जिल्ह्यातील, ज्यांना कन्नड थोडंफार येतं, त्यांनी बिनधास्त कर्नाटकला अप्लाय करा. पण कन्नड तुम्हाला जमलं पाहिजे. कन्नड जर थोडंफार येत असेल तर बऱ्याच मुलांचं आपल्या महाराष्ट्रातल्या या सीमावर्ती भागातील मुलांचं कर्नाटकमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना पोस्टिंग निप्पाणी, बेळगाव याच ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे बिनधास्त तुम्ही थोडंफार कन्नड समजत असेल तर अप्लाय करा. अजिबातच येत नसेल तर कन्नड शिकण्याची तयारी ठेवा. साधारण 3 ते 4 महिने तुम्हाला द्यावे लागतील कन्नड शिकण्यासाठी. त्याची तयारी असेल तर अप्लाय करा. अदरवाईज महाराष्ट्र बाकी गुजरातला देखील तुम्ही अप्लाय करू शकता. गोवा देखील एक चांगला पर्याय आहे. गोव्याचा देखील यावर्षी चांगल्या वॅकन्सीज आहेत, त्याला देखील तुम्ही अप्लाय करू शकता. पण कोकणी आली पाहिजे. कोकणी मराठीशी साधर्म्य आहे, कोकणीचं आणि मराठीचं, ती शिकणं सोपी आहे. आता यामध्ये एक महत्त्वाचा कंडिशन, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. हे सगळं मी का सांगत आहे तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये तर मराठी आपल्याला येणारच, कर्नाटकमध्ये कन्नड थोडंफार जमलं पाहिजे, पण तुम्हाला ती शिकावीच लागणार. आधी कसं होतं की LPT जी असायची ना, ती जॉईनिंग नंतर व्हायची. आता काय सांगितलं, यावर्षी थोडंसं वेगळं काय केलेलं आहे, तर यावर्षी लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही जॉईनिंगच्या आधी होणार. हे मॅन्डेटरी आहे. महाराष्ट्रासाठी मराठी मॅन्डेटरी आहे, कर्नाटकसाठी कन्नड मॅन्डेटरी आहे, गोव्यासाठी कोकणी मॅन्डेटरी. ही लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे. यासाठी तुम्हाला अप्लाय करताना लँग्वेज सिलेक्शन करायचं आहे LPT साठीचं. जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय केलं तर मराठी सिलेक्ट करणार ऑब्व्हियसली, कर्नाटकमधून केलं तर कन्नड करावं लागेल, आणि जर गोव्यातून केलं तर कोकणी करावं लागेल. जर तुम्ही 10वी पर्यंत मराठी शिकला असाल तर तुमची LPT होणार नाही. मराठी हा विषय असेल तर तुमची LPT होणार नाही, किंवा तुमचा कन्नड हा विषय असेल तर तुमची LPT होणार नाही. तुम्हाला एक्झाम्शन दिलेलं आहे. ही टेस्ट कधी होणार आहे? ही टेस्ट बिफोर जॉईनिंगच्या अगोदर आणि रिझल्ट लागल्यानंतर. म्हणून मे बी मार्चमध्ये आपला रिझल्ट लागेल. 15-20 दिवसामध्ये तुमची LPT होईल, जॉईनिंगच्या आधी होईल. आता ही जी LPT होणार आहे ही कशी होणार आहे? कोण कंडक्ट करणार? तर ही बँक कंडक्ट करणार, किंवा बँक एखाद्या इंडिपेंडेंट एजन्सीला देणार. IBPS करणार नाही. ओके, ही मार्क्स असणार आहे त्याला, आणि ही क्वालिफाईंग असणार आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला पास आणि फेल दोनच गोष्टी असणार. आयदर तुम्ही पास होणार किंवा फेल होणार. तुमच्या सिलेक्शनवर याचा इम्पॅक्ट होणार नाही, मार्क्सचा इम्पॅक्ट होणार नाही. पण जर तुम्ही फेल झाला या परीक्षेमध्ये तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, या प्रोसेसमधून बाहेर पडणार. त्यामुळं कन्नड जर तुम्हाला फुल कॉन्फिडन्स असेल, आपल्याला जमेल, तर तुम्ही अप्लाय करा. कन्नड म्हणजे एकदम प्रोफिशियंट पाहिजे असं नाही, बट साधारण तुम्हाला चांगलं बऱ्यापैकी लिहिता, वाचता, बोलता जमलं पाहिजे. तिन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. ओके, कोकणी शिकू शकतो आपण, कन्नड पण शिकू शकतो. क्लासेस वगैरे आहेत, बऱ्याच मुलांनी क्लासेस लावून LPT क्लिअर केलेले आहे आपल्याकडच्या. काळजी करू नका. कर्नाटकचा कट ऑफ हा भरपूर कमी लागतो. बिनधास्त तुम्ही कर्नाटकला अप्लाय करा. थोडंफार जरी कन्नड तुम्हाला येत असेल तर, घरामध्ये कन्नड बोलणारे व्यक्ती असतील तर तुम्ही अप्लाय केलंच पाहिजे. मोठा फरक तुम्हाला कर्नाटकचा आणि महाराष्ट्राच्या कट ऑफ मध्ये दिसून येणार आहे. खास करून SC कॅटेगरीच्या मुलांसाठी तर माझ्या मते कर्नाटक हा म्हणजे एकदम बेस्ट पर्याय आहे. बिनधास्त तुम्ही अप्लाय करा, कन्नड शिकून घ्या.
क्लासेस वगैरे लावूया, मी कुठे लावायचे वगैरे ते देखील सांगतो मी. बिंदास तुम्ही कर्नाटकला अप्लाय करा, सिलेक्शन फिक्स मध्ये पाहिजे असेल तर. ओके. पण तुमचं पोस्टिंग जे आहे, आता पोस्टिंगचा महत्त्वाचा विषय, पोस्टिंग जे आहे हे जर तुम्ही महाराष्ट्रात अप्लाय केलं तर महाराष्ट्रात असणार, कर्नाटकमध्ये अप्लाय केलं तर कर्नाटकमध्येच असणार. पण 3 वर्षानंतर तुम्ही जर ऑफिसर बनला तर स्टेट काय मॅटर करत नाही, तुम्ही महाराष्ट्रात परत येऊ शकता. लक्षात आलं. पण क्लेरिकल कॅडर मधून मात्र तुमचं ट्रान्सफर होणं खूप खूप अवघड आहे. पण सीमावर्ती भागातल्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही, आपण अगदी बरीचशी मुलं आपल्या घरातून अपडाऊन करत आहेत कर्नाटकातल्या, सिलेक्शन झालेले देखील. सो बिंदास तुम्ही अप्लाय करा. प्रेफरन्स लिस्ट, प्रेफरन्स लिस्टसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. क्लेरिकलचा अप्लाय करताना 2 पर्याय असतात, एक म्हणजे आपला करिअर ग्रोथ आणि दुसरा म्हणजे आपलं होम पोस्टिंग. होम पोस्टिंग म्हणजे आपलं महाराष्ट्र पोस्टिंग म्हणत नाही मी, घराजवळचं पोस्टिंग. घरातून तुम्हाला अपडाऊन करायचं आहे, 10 मिनिटं चालत जाऊन तुम्हाला बँकेमध्ये पोचायचं आहे. तर ग्रोथ बघणं माझ्या मते क्लेरिकलला काही पॉइंटलेस, अनलेस जर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर. अदरवाईज तुम्ही घराजवळ कुठली बँक आहे त्यालाच अप्लाय करा. बेस्ट क्रायटेरिया ह्यासाठीचा व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून त्याप्रमाणे तुम्ही तयार करा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असाल तर ऑब्व्हियसली बँक ऑफ इंडिया हा तुमचा फर्स्ट प्रेफरन्स असलाच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असाल तर काय करायचं, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची लीड बँक कोणती आहे बघा. तुमचा जिल्हा कोणताही असले त्याची लीड बँक कोणती आहे बघा, तो पहिला प्रेफरन्स टाका. तुमच्या घराजवळ आजूबाजूला कुठल्या ब्रांचेस जास्त आहेत कुठल्या बँकेच्या त्या बघा. तुम्ही जिथे राहता त्याच्या आजूबाजूला एक 25-30 किलोमीटरच्या अंतरावर, 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठल्या ब्रांचेस आहेत बघा, कुठल्या बँकेच्या जादा ब्रांचेस आहेत बघा आणि त्यालाच अप्लाय करा. सो हा एक प्रेफरन्स मी तयार केलेला आहे. तुम्ही स्वतः मात्र वेगळा प्रेफरन्स तयार करू शकता. ग्रोथ बघणं हे माझ्या मते तितकंसं संयुक्तिक असणार नाही जर तुम्ही आयुष्यभर क्लर्क म्हणून राहायचं ठरवलं असेल तर, जे खूप चांगलं राहील माझ्या मते तर. कारण ऑफिसर बनण्यापेक्षा बऱ्याच मुलांचा सध्या कल हा क्लर्क बनण्याकडे आहे. बाकी काही महत्त्वाचे मुलं मला सतत डाऊट विचारत असतात. कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे जर तुम्ही ओबीसी मधून अप्लाय करणार असाल तर. आत्ता सध्या नाही आहे, काय करायचं? आत्ता नसेल तर काळजी करू नका, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करा. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेटसाठी तुम्ही महाई सेवा केंद्राकडे कॉन्टॅक्ट करा, त्यांना ते सर्टिफिकेट बनवायला सांगा आणि तुम्ही आता ज्या कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करा. 31 म्हणजे जॉईनिंगच्या आधी तुमच्याजवळ ते सर्टिफिकेट आलं पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये. SC कॅटेगरीमध्ये असला, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये नसेल तरी चालेल, पण करून घ्या, कधी ना कधीतरी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे SC ST साठी. बाकी जनरल कॅटेगरीचा काही विषयच नाही, त्यांना कास्ट सर्टिफिकेट हा काही विषयच नसतो. कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता लागत नाही, आपल्याला फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट लागतं. जे ओबीसी मुलं आहेत, जी नॉन क्रिमिलियरमध्ये येतात त्यांनाच ह्या आरक्षणाचा लाभ मिळतो. जर तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये येत नसाल तर तुम्हाला जनरलमधून अप्लाय करायला पाहिजे. याबाबत जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी डायरेक्टली मला टेलिग्रामवर विचारू शकता किंवा इथं कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी निश्चितच तुमचं जे काय डाऊट असेल इथं कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर देईन. फॉर्म भरताना जर मिस्टेक झाली तर 2 पर्याय आहेत. लगेच तुम्ही जर पेमेंट केलं असेल नो इश्यू. जर ती मिस्टेक एडिट विंडोमध्ये एडिट होण्यासारखी असेल तर 200 रुपये पे करून तुम्हाला नंतर एडिट करावी लागेल किंवा परत फॉर्म भरावा लागेल. मेजर मिस्टेक झाली तर परत फॉर्म भरल्यानंतर जो लेटेस्ट फॉर्म असतो तो व्हॅलिड धरला जातो. लेटेस्ट फॉर्म हा व्हॅलिड धरला जातो, जो जुना असतो तो ऑटोमॅटिकली कॅन्सल होतो. नो प्रॉब्लेम. सो मिस्टेक करू नका. आपल्या नेट कॅफेवाल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID करेक्टच टाका. सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला तो तुमचा स्वतःजवळ ठेवावा लागेल. नंबर बदलू नका, ईमेल ID बदलू नका. यावर सगळं तुमचं कम्युनिकेशन होणार आहे. 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ज्यांच्याजवळ नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी 10वीचं मार्क लिस्ट अपलोड केलं पाहिजे किंवा तुमच्या शाळेमध्ये जा, सर्टिफिकेटची मागणी करा. नाही दिलं तर तुम्हाला आपल्या SSC बोर्डमध्ये जाऊन नवीन ते इश्यू करून घ्यावं लागेल. अदरवाईज 10वीचं मार्कशीट हे देखील एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला वेळ नसेल तर, वेळ असेल तर तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या. यावर आपली डेट ऑफ बर्थ असते, त्यामुळे हे 10वीचं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. सर डिजिलॉकर लिंक करू का? डिजिलॉकरला ऑलरेडी तुमचं
जर अकाउंट असेल लिंक तर अप्लाय करा. हे मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही याला नो म्हटलं तरी चालतं. कारण डिजिलॉकर लिंक केलं तर त्यातलं नाव आणि या फॉर्मवरचं नाव तंतोतंत जुळलं पाहिजे. त्यामध्ये मिसमॅच असला तर फॉर्म रिजेक्ट होईल. जर नाव तुमचं तंतोतंत जुळत असेल, डिजिलॉकर ऑलरेडी तुम्ही असेल तुमच्या मोबाईलमध्ये, तर बिंदास तुम्ही डिजिलॉकर यस म्हणू शकता. अदरवाईज नो म्हणा, नो प्रॉब्लेम. पेमेंट फेल झालं, अप्लाय करायला गेलो, सगळा फॉर्म भरला, सर मी पेमेंट केलं UPIने, पैसे कट झाले, पण परत एकदा लॉग इन केल्यानंतर पेमेंट पेंडिंग म्हणून दाखवत आहे. मग काय करायचं? मग या केसमध्ये परत एकदा पेमेंट करायचं. जे अगोदर पेमेंट केलेलं आहे, जे सक्सेसफुल झालं नाही, ते तुम्हाला 4-5 दिवसामध्ये रिटर्न मिळून जातील. परत एकदा पेमेंट करा. जनरली UPIचा पर्याय तुम्ही सिलेक्ट करू नका. तुम्हाला तुमचं जे डेबिट कार्ड आहे, ATM कार्ड, त्यामधून तो पर्याय निवडा आणि अप्लाय करा. त्यामुळं फेल्युअरचा काय प्रॉब्लेम येणार नाही. पण आलंच तर तुम्हाला परत फॉर्म भरायचा, परत पेमेंट करायचं, डबल पेमेंट करायचं आहे. अगोदर भरलेले परत मिळून जातील, नो प्रॉब्लेम. तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर मेल मेसेज नाही मिळाला तर काय करायचं? काही घाबरायचं नाही. लगेच मिळत नाही, काही वेळा 4-5 दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर मिळतो. मात्र रजिस्ट्रेशन केल्या मेल आणि मेसेज पटकन येतो. तो आला असला की समजून घ्या तुमचं रजिस्ट्रेशन मेल आणि तुमचा मोबाईल नंबर परफेक्ट आहे. त्यामुळे या गोष्टी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनमध्ये मी घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे कुठले डाऊट्स असले तर ते कमेंट सेक्शनमध्ये निश्चित विचारा. प्रत्येक डाऊटचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. सो आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. याच्या व्यतिरिक्त कुठले डाऊट शिल्लक राहिले नसतील. अप्लाय करा आणि जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर आपला क्लास तुम्ही जॉईन करू शकता. 2 सप्टेंबरपासून आपली नवीन बॅच सुरू होते. ऑलरेडी जी रनिंग आहे ती देखील तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.